सो हे एव्हरीवन, इट्स मी निहाली अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आहे वौसा गणेश चतुर्थीचा 6th डे आणि आम्ही गौरीच्या पाया पडायला वगैरे जाणार आहे. ते तुम्हाला आम्ही शेअर करू. मम्मीची माहेरची गौरी सुद्धा आम्ही दाखवू तुम्हाला आणि मामाचा बाप्पा सुद्धा दाखवू. आणि फर्स्ट ऑफ ऑल आम्ही जाणार आहे आमच्या बाप्पाच्या पाया पडायला. तिथे जाऊ आणि मग नंतर मामाकडे. आणि मी हा वेअर केला आहे दीदीचा ड्रेस. सो तुम्ही कंटिन्यू राहा. आणि आज जागरण आहे तर आम्ही काय काय एन्जॉयमेंट करणार आहे ते तुम्हाला शेअर करू. बस पिवळाला कुठे ठेवला दुकान खराब करायला आर्या कुठे एअरपोर्ट पिकअप करायला आमच्या मामाच्या गणपतीला. तुम्ही बघू शकता डेकोरेशन. हा डेकोरेशन ऍक्च्युली वेगळा प्लॅन केला आणि झाला वेगळा. हा, आम्ही अष्टविनायक करणार होतो पण मामाची तब्येत ठीक नव्हती. आजारी होता मामा म्हणून नाही करू शकलो. पण त्याने एका दिवसात कसं उभं केलंय बघा. हाय कर थिएटर कसं उभं केलंय बघा. आणि आज आहे वौसा. डायरेक्ट वौसाला वौसा कुठे गौरी कुठे आहे मम्मी? गौरी मोठ्या मम्मीकडे. मम्मीच्या मोठ्या मम्मीकडे गौरी आहे. आणि आई हात कर. आई आपल्याकडे पण 10 दिवसाची गणपती होते ना पहिले. विचार राहिलं कशी झाले तरी पण तर मला आता आठवतात लग्नाला वर्ष माझ्या. तरी पण त्याच्या आधी किती होते ते ना म्हणजे 60-65 वर्ष तर होऊन गेले असेल ना. आणि आपल्याकडे गौऱ्या पण होत्या ना. आपल्याकडे गौऱ्या सुद्धा होत्या. गौऱ्या होत्या आणि त्या गौऱ्या आता माझी मोठी मम्मी आहे ना तिच्याकडे. आणि ते पहिले मम्मीकडे 10 दिवसाचा गणपती होता. आणि मस्त छान अशी हिरवी साडी घालायची. आई डोक्यावर घेऊन जायची. आई डोक्यावर घेऊन जायची ना. काल घातली ती हिरवी साडी बॉर्डरवाली. काल घातली 60-65 वर्ष झाली. बाबांना माहिती असेल ना. बाबा आपल्या गणपतीला किती वर्ष झाले पप्पा? 65 वर्ष झाले असतील. एवढे पांगेला वर्ष किती वर्ष झाले तरी मला वाटतं त्याच्या आधीपासून 60-65 वर्ष झाले असतील ना. 60-65 वर्ष. आणि आपल्या गौरी सुद्धा होत्या. 10 दिवसाची गणपती होते. 10 दिवसाचे गणपती गौरी 10 दिवसाचे गणपती मस्त गणपती डोळे तर बघा. वाव किती सुंदर. डोळे मस्त वाटतात ना. आली मामी आली. हाय तर करा. तुमच्याकडे आले आमची पब्लिक.
दर्शन घेतलं. हो दर्शन घेतलं. आम्ही आमच्या गणपतीच्या आई जुन्या आठवणी काढल्या. सांगतो की आमच्याकडे पहिल्या गौरी होत्या, 10 दिवसाचे गणपती होते. तुम्ही लेट आले नाही तर आरतीचा ब्लॉग केला असता ना. हा ना, आता काय तुम्ही घ्या. आई सगळ्यांची ओळख आहे. तिच्या मम्मीचं नाव आरती आहे. मोठी मम्मीची मोठी मम्मी आणि यांच्याकडे गवर आहे. सो गाईज आता आम्ही फिरून वगैरे आलो आहोत. सो आता थोडंसं रेस्ट करू, मग नंतर मी साऊथ इंडियन लुक करणार आणि 12च्या आरतीला जाणार आहे आम्ही आमच्या मोठ्या घरी. सो डायरेक्ट मोठ्या घरी भेटूया आणि मी तुम्हाला लुक सुद्धा दाखवेन आणि 12ची आरती सुद्धा दाखवेन. नंतर भेटू. डोक्यावर बदल घे आणि त्याच्या हाताला हात लाव. असा हात लाव. हो घेते हाय चालू. तू कट करू आपण प्रॉपर. मॅडमचं काय चाललंय? मॅडमचं काय चाललंय? हा जाऊ. तुला बोल ना देवाचं नाव व्यवस्थित आणि थोडं देवाला काय माहिती रे. हा बाबू थोडे दणक्यात घे बर पाणी झालं. बस 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 हा ते सर द्या यश जरा 2 मिनिटं पुढे लावून सो गाईज आरती वगैरे सगळं झालं आहे आणि आता आम्ही एन्जॉय करणार आहे. आणि हा लुक तुम्हाला दाखवला नाही म्हणजे व्हिडिओ कॅप्चर करता येतच नव्हतं बिकॉज फुल ऑफ सगळं म्हणजे कुठे मोबाईल होतं कुठे काय असं सगळं चालतं म्हणून क्लिप घेता येत नव्हती. आणि म्हणजे खूप बिझी होते, चान्सच नव्हतं, खूप चिवचाड होता. सो आता मी ब्लॉग स्टार्ट करते, नंतर ह्याच्यात एन्जॉयमेंट करतायत सगळे.
आता आम्ही गाण्यांच्या भेट्या जाने मन मोहब्बत की हर कसम की कसम ना जुदा होंगे हम। मैं दुनिया बुला दूंगी तेरी चाहत में, तेरा दुश्मन हमारा मुझे मिटा दूंगी तेरी चाहत में। कुछ भी कहने से ओ मेरे साजन, ओ मेरे साजन, साजन साजन मेरे साजन। होय होय हो हो काढले काढले। राबडे परिवाराला श्रीफळ आणि सवाल दिला जात आहे कदम परिवारकडून। व्लॉग इथंच एंड करते। खूप एन्जॉयमेंट वगैरे केली आम्ही। इफ यू लाईक दिस व्हिडिओ शेअर कमेंट लाईक अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल। गुड मॉर्निंग। 5 वाजले, 5 साडेपाच होऊन गेले। तुम्ही ब्लॉग सकाळी